सर्वांना काल ना मी माझा मोबाईलचा व्हिडिओ टाकला ना आणि पहिला पण टाकला होता की माझा मोबाईल माझ्या मुलीने फोडला म्हणून नाही का. आणि मी काल दुसरा व्हिडिओ टाकला होता की मला नवीन मोबाईल आणलेला आहे ना. तर मला एक जण भेटले, आमच्या इथेच राहतात. ते म्हणाले की बघा ना, आम्हाला नव्हतं वाटत तुमची मुलगी इतकी वाईट आहे म्हणून नाही का. तिने तुमचा मोबाईल नव्हता फोडायला पाहिजे, हो की नाही. तिने येऊन तुम्हाला सॉरी तरी बोलली का आंटी की की मी तुझा मोबाईल फोडला. हां, आम्ही पाहतोय की ती कोणत्या तोऱ्यात वागती, कशी वागती, काय वागती. परंतु तुम्हाला देवाने नवीन मोबाईल दिला, तर आम्ही फार देवाचे उपकार मानतो की तुम्हाला देवाने नवीन मोबाईल घेऊन दिला. म्हणजे तुमच्यासाठी त्याने ती व्यवस्था केली की ह्या व्यक्तीला ह्याची गरज आहे. आम्हाला खूप आनंद वाटला. आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो, आम्ही तुमचे सबस्क्रायबर आहेत. तर असे आहेत बघा. हां, आणि त्या मुलीकडून मला काही अपेक्षा नाही हो, माझ्या मुलीकडून की तिने मला काही घ्यावं, की मला साडी घ्यावी किंवा मला ड्रेस घ्यावा, मला कपडे घ्यावे का मला चांगलं चांगलं खायला आणावं. माझी काही इच्छा नाही आहे तिच्याकडून. ते त्यांच्याच खुश राहावं, त्यांनी त्यांचं खावं प्यावं. आणि नाहीतरी ती काही मला देत नाही. ती अशी समोर आणून खात बसते, पण मी काय तिच्याकडे मागत नाही आणि ती काही मला देत नाही. हे आहे सत्याने कटू आहे, पण सत्य आहे माहिती. आणि जाऊ दे, मी म्हणते त्यांचा पैसा आहे, आपला थोडी पैसा आहे. आपला पैसा असता तर गोष्ट वेगळी नाही का. ते त्यांच्या पैशाचे मालिक आहेत. ते काही आणू दे, काही खाऊ पडते, त्यांचे किती कपडे येऊ दे. आमच्या इथे आहे ना, सर्वांना माहिती आहे की आमच्या दारात पार्सलवाले किती येतात आणि किती काय काय येतं. पण मी कधी त्याचं हे नाही करत की काय तू एवढं पार्सल मागवलं, मला का नाही मागवलं. नाही, उलट मी म्हणते मला काही नको. तुम्ही तुमचं आणा, तुम्ही तुमचं खा, तुम्ही तुमचं राहा, तुम्हाला काय पाहिजे ते करा. पण मी तुमच्याबरोबर कुठंच येणार नाही. कारण का मला काही गोष्टी पटत नसल्यामुळे मी त्यांच्यामध्ये जात नाही, येत नाही. मी कुठेच जात नाही आणि मला ते आवडत नाही. मी माझ्या घरात आहे, मला सवय आहे चटणी भाकर खाऊन, आपलं साधंसुधं काय असेल ते खाऊन आपलं राहायचे माहिती का. आणि सर्व वस्तीतले लोक माझ्याविषयी कुजबूज करतात की अरे काय आहे, ह्या बाईने एवढी कष्टाने ह्या पोरीला सांभाळली, लहानाची मोठी केली, आणि आता ही पैसा कमवायला लागली तर ही आईलाच रुबाब दाखवायला लागली, आईलाच त्रास देती. हां, काही तुझं वैयक्तिक असेल तर तू निपटून घे ना. आईला कशाला त्रास देते, कोणत्या हक्काने ती त्रास देते आईला. हां, तशी आई पण पाहिजे ना की तिच्याकडं काय मागते, तिच्याकडं काय खाण्यापिण्यासाठी, किंवा मला हेच नाही, मला तेच नाही. अजिबात नाही. त्यांचं किती दिवस पडलेलं असू दे, मी असा हात लावत नाही त्याला माहिती का. आणि अशा आईशी हां, आणि दुसरं एक सांगते, जे काही ते करते ना ते माझ्या जीवावर करते. आज मी तिची मुलगी सांभाळते, जीवाच्या पलीकडे सांभाळते, 7 वर्ष झाले सांभाळते. पण तिच्या तोंडातून कधी धन्यवादाचा शब्द नाही की थँक्यू आई, तू आहेस म्हणून हे होतं आहे, तू आहे. लोक तरी मला म्हणतात अहो आंटी तुम्ही आहे, अहो मावशी तुम्ही, म्हणून सगळं चाललं आहे. नाही तर ती एकटी काहीच करू शकत नाही. आत्ता ह्याच्यानंतर मी अशी स्पष्ट बोलणार आहे तिच्याविषयी. आणि मला घरात ती भयंकर त्रास देते, इतका त्रास देते अतोनात. ती मला त्रास देते शारीरिक शब्दांनी. हां, तर मला लोक म्हटले की आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला, छान आहे, तुम्ही नवीन मोबाईल घेतला, बरं झालं आंटी तुम्ही नवीन मोबाईल घेतला, आम्हाला खूप आनंद झाला. आणि तुमची मुलगी इतकी वाईट असेल, इतकी क्रूर असेल, आम्हाला माहिती नव्हतं. धन्यवाद.